नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या बदलासंदर्भातला शासन निर्णय आलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत यावर आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। शासनाच्या नवीन योजनांची आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळेल। महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। 3 जुलै 2024 हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत तर पहा, जे नवीन बदल झालेले आहेत ते तुम्हाला या पुढच्या रखण्यात दिसतील। या शासन निर्णयानुसार या ठिकाणी पाहू शकता, शासन निर्णय दिनांक 28/6/2024 रोजीच्या परिचित क्रमांक 1 मधील नमूद निकष हे अगोदरच्या GR नुसारचे निकष आहेत आणि आता हे नवीन निकष असणार आहेत। हे नवीन बदल आहेत पुढच्या रखण्यामध्ये शासन निर्णयामधील दुरुस्तीनुसार। तर योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे। म्हणजे या योजनेत जो महत्त्वाचा बदल झालेला आहे तो या योजनेमध्ये अगोदर 21 ते 60 वयोगटापर्यंतच्या महिला लाभ घेऊ शकत होत्या, परंतु जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी महिलांना यामध्ये 5 वर्ष आणखीन वाढवण्यात आलेले आहेत आणि 21 ते 65 वयोगटातील महिला आता या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत। तसेच एका कुटुंबामध्ये 2 महिला म्हणजे एक अविवाहित महिला देखील कुटुंबातील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे। तसेच राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते। योजनेच्या लाभार्थीची पात्रता 21 ते 65 वर्ष असणार आहे। अपात्रतेसंदर्भातले देखील निकष आहेत। अपात्रतेसंदर्भातले कोणकोणते निकष आहेत हा संपूर्ण शासन निर्णय तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपल्या अवेलेबल आहे। फक्त आपण पात्र कोण असणार आहे या संदर्भातली माहिती पाहूया आणि कोणते महत्त्वाचे बदल झालेले आहेत ते आपण पाहूया। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वाचे फक्त आणि फक्त 4 डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं आधार कार्ड, दुसरं डॉक्युमेंट आहे तुम्हाला डोमोसाईल। जर तुमच्याकडे डोमोसाईल नसेल तर तुम्हाला 15 वर्षापूर्वीचं राशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी जमा करायचा आहे किंवा मतदान कार्ड यापैकी एक। जर तुमच्याकडे डोमोसाईल नसेल तर त्यानंतर उत्पन्नाचा दाखला हा तिसरा महत्त्वाचा यासाठी या योजनेसाठी लागणारा कागदपत्र आहे किंवा डॉक्युमेंट आहे। जर उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल 2.5 लाखापर्यंतचा तर तुम्हाला त्या ठिकाणी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करायचं आहे, तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर पहा, या शासन निर्णयानुसार आवश्यक जी कागदपत्र आहेत त्या यामध्ये दिलेली आहेत। सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल नसेल तर त्याऐवजी महिलेचे 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक, जन्माचा दाखला त्यानंतर ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच परराज्यातील ज्या महिला आहेत ज्यांनी महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न केलेले आहे अशा महिलांसाठी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केलेला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र पतीचं या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। आणि सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंतचं आणि अनिवार्य आहे, परंतु जर नसेल तर तथापि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यातून तुम्हाला द्यावे लागणार आहे किंवा अपलोड करता लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेसाठी अगोदर अर्ज करण्यास सुरुवात झालेली होती। 1 जुलैपासून तर 15 जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करता येऊ शकत होते, परंतु आता ही तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला आता या ठिकाणी पाहू शकता कधीपर्यंत अर्ज करता येणार आहे तर 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत। 1 जुलैपासून अर्ज सुरू झालेले आहेत। 31 ऑगस्ट अर्जाची शेवटची तारीख आहे। 31 ऑगस्टपर्यंत
31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। यामध्ये खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे। 1 जुलैपासून ही योजना सुरू झाली असल्या कारणाने जरी तुम्ही 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत कधीही अर्ज केला तरी तुम्हाला 2 महिन्याचे पैसे देण्यात येणार आहेत। ते म्हणजे 1 जुलैपासूनचे पैसे आणि जुलैचे, त्यानंतर ऑगस्टचे पैसे, अशा प्रकारे 2 महिन्यांचे पैसे तुम्हाला म्हणजे 3,000 रुपये मिळणार आहेत। तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत कधी पण अर्ज केला तरीही। तर हा महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे या योजनेमध्ये। या योजनेसंदर्भातले वेळोवेळचे जे काही बदल असतील, जी काही महत्त्वाची माहिती असेल आणि जे काही शासन निर्णय असतील ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला, यूट्यूब चॅनलला पाहण्यास मिळतील। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। सबस्क्राईब केलं नसेल आपलं यूट्यूब चॅनल तर सबस्क्राईब करा। परत भेटू। धन्यवाद।